आणि एक महत्त्वाची बातमी आहे, आमदार रोहित पवार यांची काल ईडीकडून तब्बल 11 तास चौकशी करण्यात आली। ईडीनं मागितलेली सर्व कागदपत्रं आपण दिली आहेत आणि माहिती दिल्याचं देखील रोहित पवार यांनी सांगितलंय। 1 फेब्रुवारीला पुन्हा एकदा ईडीनं चौकशीसाठी बोलावल्याची माहिती देखील रोहित पवार यांनी दिली आहे। तुम्ही चौकशीला सामोरे गेलात, कार्यकर्ते उत्साहानं तुमचं स्वागत करतायत, काय नेमकं? या सगळ्या कार्यकर्त्यांचं आणि नागरिकांचं एवढंच म्हणणं आहे की आपण लढलं पाहिजे। सगळेच जर न लढता पळून जाणारे जर झाले तर मग लोकांच्या हितासाठी कोण लढणार? आणि त्या हेतूतून आदरणीय पवार साहेबांनी आज दाखवून दिलं। 12 तास साहेब इथं राहिले, साहेबांसाठी हे सर्व कार्यकर्ते तिथे आले आणि आम्ही साहेबांकडनं प्रेरणा घेतो। आम्ही सुद्धा लढायला तयार आहोत, लढत आहोत। अधिकारी त्यांचं काम करत असतात, अधिकाऱ्यांना जी माहिती पाहिजे होती सगळी दिलेली आहे। 1 तारखेला परत त्यांनी आम्हाला बोलवलं, तेव्हा पण सगळी माहिती योग्य पद्धतीने अधिकाऱ्यांना देऊ। पुस्तक घेऊन गेलेला होता, ते तुम्हाला शरद पवार साहेबांनी स्वतः भेट दिलेलं होतं, संविधानाची प्रत तुमच्या हातामध्ये होती, शरद पवार साहेब स्वतः दिवसभर इथं थांबलेले होते, त्याकडे कसं? एकतर 12 तास जी चौकशी झाली त्यातले 11.5 तास हे प्रश्न उत्तर चालू होते। त्याच्यामध्ये पुस्तक वाचता आलं नाही, पण पुस्तक जवळ असल्यामुळे एक वेगळी प्रेरणा त्या पुस्तकातून मिळत होती। त्या मागे जो इतिहास आहे, ते मागे जी प्रेरणा आहे, कष्ट आहेत, त्याग आहे, संघर्ष आहे, त्यातून एक प्रेरणा मिळत होती। सर्व प्रश्नांना उत्तर हे योग्य पद्धतीने द्यायला मलाही मदत होत होती। प्रश्न 1 तारखेला तुम्ही चौकशीला पुन्हा सामोरे जाणार आहात, या सगळ्या कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता कशा पद्धतीने पुढची लढाई असते? एकदा मी परत एकदा विनंती करेल की कुणीही 1 तारखेला येऊ नये। शेवटी लढत असताना जे काही कागद द्यायचे असतात ते कागद आपण देत असतो आणि ते कागद आपण देत आहोत, एन्क्वायरीला समोर जात आहोत, त्यामुळे आम्ही आमचं काम करत आहोत। पण जे राजकीय आणि सामाजिक दृष्टिकोनातून आपल्याला काम करायचंय ते तर आपल्याला करावं लागणार आहे आणि ह्या सरकारच्या विरोधात जे आज सरकार या महाराष्ट्रामध्ये आहे त्याच्या विरोधात सामान्य लोकांच्या वतीने आपल्याला लढावं लागणार। व्हिडिओ जर्नलिस्ट अमित सोबत कृष्ण सोनारकर, टीव्ही 9 मराठी, मुंबई।